बैठकीसाठी व्यवस्था असलेल्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारे, माझ्यासमोर राष्ट्रसभा सदस्य माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस आदरणीय राहुलजी शिवाळे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाराज निंबाळकर आणि देवराज निंबाळकर, निंबाळकर त्याचं फक्त तोंडावर मी करत नाही, आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या संपर्क प्रमुखांमध्ये जे उज्ज्वल काम करत आहेत त्यांचे संपर्क प्रमुख चंद्रराज पाटील, सह्याद्री कदम, जाधव, विलासजी बराडे, नावे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, समोर उभं राहतोस का? नव्या निवडून सर्व जिल्हा समितीचे सदस्य, नव्या निवडून सर्व नगरपालिकांचे सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनो, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही राहू सुरुवात या महाराष्ट्रामध्ये 136 मतदारसंघाचा दौरा करतो आणि हा दौरा करत असताना असा दौरा आपले पीए किती झाले, आपले पदाधिकारी किती आहेत, भविष्यामध्ये शिवसेना पक्षापर्यंत वाढवणार आहोत, भविष्यामध्ये जिल्ह्यातल्या शासकीय स्पर्धांवर शिवसैनिकांना कसं वाढवणार आहोत, जिल्ह्याच्या नियोजन मंडळाच्या समितीवर आपल्या जिल्ह्याचे कोण राहणार आहेत, या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही एकत्र विषयाचा आवाज असेल तर सर्व कुटुंबियांचा असेल, मनापासून केलं पाहिजे, मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. कारण तुमच्या मतदारसंघाचे 100% DNA होऊन जाते. कारण 17 सांगितलं आम्ही काही विश्वास करत आहे. आम्हाला एकाला माझ्या एकनाथ शिंदेसाहेबांनी सोलापूरला आराधना दिलेला आहे. त्याच्यामुळं वाई विधानसभा असेल, सातारा विधानसभा असेल, पाटण विधानसभा असेल, कोरेगाव असेल, कराड असेल, कराडमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये सगळे मतदारसंघ असतील, या मतदारसंघामध्ये नक्की वेगळेचं नाव किती झालेलं आहे त्याचा कागदच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हातात घेतलेला आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये येत असताना मी एवढंच सांगतो की रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाबाराजांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची काहीच आवश्यकता नाही. मगाशी सहजपणानं निंबाळकर साहेबांना गाडीत विचारलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लोक उडाले, साखर कारखान्यावर चला, साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर चला, सूतगिरणीच्या गेस्ट हाऊसवर चला. पण मला निंबाळकर साहेबांच्या साक्षीला सांगावं वाटतं की त्या मला एका कंपनीच्या गेस्ट हाऊसवर आणि कंपनीच्या गेस्ट हाऊसवर घेऊन गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की जगामध्ये पोटॅशियम बनवणारी जगातली 3 नंबरची कंपनी आहे ती आपल्या देशामध्ये आज महाराष्ट्र साखर कारखानदारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पण जगातला 3
त्यांनी सांगितलं की 500, 600, 1000 लोक तुम्ही काम करतायत, पण हे सगळं करत असताना अजून त्यांना त्यांची कंपनी वाढवायची आणि अजून देखील त्यांना रोजगारात वाढवून द्यायचं आहे. मी तिथंच सांगितलं की अशा पद्धतीनं जगातल्या तिसऱ्या नंबरच्या कंपनीला MIDC जर जागा राहणार असेल तर एका महिन्याभरामध्ये त्याला सगळी लागणारी जागा आमच्याकडे दिली जाईल आणि जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडे केला जाईल. पैठणकरांची अजून एक मागणी होती, अतिरिक्त पैठण MIDC व्हावी अशा पद्धतीची भूमिका विशेषतः रामराजे निंबाळकर साहेब असलेले वेळ सर्वच निंबाळकर कुटुंबियांनी माझ्याकडे मांडली. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा झाला. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील शब्द दिला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला म्हणजे काळ्या रंगावर भरलेले काय पुढच्या काही दिवसात ही गोष्टी MIDC सुरू करण्यामध्ये आम्हाला येत होता. आता मला सांगण्यात आलं की शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहे. मी या व्यासपीठावर सांगतो की शेतकऱ्याला नाडू शेतकऱ्यांना जबरदस्ती करून कुठेही जमीन संपादन केले जाणार नाही. उलट शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देऊन आम्ही जमीन संपादन करू आणि एका काही दिवसांमध्ये शेवटी अशा गोष्टी केल्यानंतर देखील शिवसेनेला ताकद पडणार आहे. असे उद्योग उभे राहिल्यानंतर देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद पडणार आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अजून एक मला विनंती करायचं आहे. आज आपण एका लोकसभेचा जर अभ्यास केला आणि प्रामाणिकपणाने लोकसभा मतदारसंघामध्ये BLA जर आपण तयार केले आणि त्या BLA मध्ये महिला असतील, युवा वर्ग असेल जर समावेश झाला तर एका लोकसभा मतदारसंघामध्ये 16,500 पदाधिकारी हे शिवसेनेचे तयार होऊ शकतात आणि 16,500 पदाधिकारी एका लोकसभेमध्ये तयार करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष ठरेल. त्यासाठी आपण भविष्यामध्ये काम करू. आपल्याला आठवत असेल की भारतीय जनता पक्षाचे काही 2 खासदार निवडून आले होते. तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. या 2 खासदारांपासून तुम्ही 200 खासदारांपर्यंत कसं पोहोचला? तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितले की वंदनीय बाळासाहेबांची सगळ्यात काही शिवसेना आणि शिवसेनेचं शाखा प्रमुख हे जे पद आहे आणि शाखा प्रमुख ही जी रचना आहे ही जर आम्ही भाजपामध्ये देश पातळीवर लवकरात लवकर जर होऊ शकलो तर देशातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होऊ शकतो. हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आपलं सगळं त्यांनी स्वीकारलं. आपण कुठल्या कमी पडतोय हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. अजून एक आपण करून देतो. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला की काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना होती तरी पक्ष कसा वाढवला? एका वाक्यात शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं, ज्या पद्धतीनं शिवसेना शाखेवर जाऊन पक्ष वाढवले, तिथला शाखा प्रमुख सामाजिक काम करून पक्षाला त्रास देतो, ताकद देतो, त्याच पद्धतीनं भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीनं शाखा प्रमुखांचं जाळं मिळते त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता शाखाचं जाळं मिळणार आहे आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी करणार आहे. या 2 गोष्टी सांगण्याचा मुद्दा तर एवढाच आहे. आपल्या शिवसेनेकडनं अनेक पक्ष शिकले, उभे झाले, सत्तेमध्ये आले. आपलं काय चुकलंय हे आपण आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज काही मतदारसंघामध्ये 74% गेले झाले, काही मतदारसंघामध्ये 78% गेले झाले, ज्या मतदारसंघामध्ये 100%, 99%, 98% गेले झाले त्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला देखील पण शेवटी हा जो प्रवास आहे पक्षाचा हा आपल्याला जर पुढे ताकदीनं पुढे घ्यायचा असेल तर जो आपला BLA आहे हा 100% सक्षम असला पाहिजे. याला सक्षम करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब काय करणार आहे हे देखील सगळ्या BLA ला माहिती असतं. तसं BLA मध्ये आपला बूथ प्रमुख आणि जो बूथ प्रमुख आहे हा शिवसेना पक्षाचा खरा आहे. या एवढं सुद्धा करतो की जे आपले 2.25 लाख BLA महाराष्ट्रात येतील त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण
विधायक काम आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दूर प्रमुखांची जबाबदारी आहे. आणि बघायची ते कीर्ती निंबाळकर साहेबांना गाडी सांगतो की आपल्या पक्षामध्ये गटबाजीला आपण थारा द्यायचा नाही, आपल्या पक्षामध्ये मतभेदाला आपण थारा देणार नाही. सोलापूरची सगळी कार्यकारिणी माझ्याप्रमाणे चंद्रकांत पाटील साहेबांनी बरखास्त केली आहे. पुढच्या 20 दिवसामध्ये आपल्याला सगळे पदाधिकारी निर्माण आणि ते पदाधिकारी गटबाजी करणारे नाही तर कार्यकर्त्याला ताकद देणारे असले पाहिजे अशा पद्धतीने भूमिका आपण करायची. आपल्याकडे 2 उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी संघटनेमधला दरारा कायम ठेवला होता. त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या आदर्शानं आपण काम करतो. ते धर्मवीर आनंद लेगे साहेब देखील ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देखील ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख. जिल्हाप्रमुखांचा दरारा काय असला पाहिजे हे शिवसेनेमध्ये आनंद लेगे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून केलेलं आहे. मला तर असं वाटतं की जिल्हा प्रमुखांनी आमदारांच्या खासदारांच्या गाडीची दारा उघडण्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आणि शिवसेनेचा विचार हा आपण तळागाळापर्यंत नेला आणि आमदार देखील आदरानं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला घाबरला पाहिजे. एवढी जर जिल्हा प्रमुखाला ताकद निर्माण केली कुठचाही पायचाला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पराभूत करू शकत नाही एवढी ताकद. पण जसं जिल्हा प्रमुखाला मान मिळाला पाहिजे तसा जिल्हा प्रमुखाने बूथ प्रमुखांना पण मान दिला पाहिजे. कारण तुमचा जिल्हा प्रमुख म्हणून जो काही डोलारा उभा राहणार आहे किंवा सगळ्या बूथ प्रमुखांच्या शाखा प्रमुखांच्या ताकदीवर उभा राहणार आहे. त्याच्यामुळे गट प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील त्यांचा देखील मान सन्मान हा 100% शिवसेना पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. आणि आता जरा निर्णय घेतला की आता ह्याचा डाव आहे त्याचा उभा आहे म्हणून पक्षामध्ये पद मिळणार आहे. आता जो सक्षमपणाला काम करेल, जो सक्षमपणाला शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा प्रामाणिकपणाला गटबाजी न करता तळागाळापर्यंत पोहोचेल तोच आता भविष्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी असणार आहे. त्याची जाहीर अधिकारी करून घेतली आहे. मला आठवतं मी एका संघटनेमध्ये काम करायचं आणि संघटनेमध्ये काम करत असताना मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो आणि जिल्हाध्यक्ष म्हणून गावची एका तालुक्यामध्ये सभेला जाते. 5 वर्ष आम्ही अनुभव घेतला. नाव आपल्याचं घेत नाही, त्याच्यामध्ये घेत नाही. सकाळी 10 वाजता जर मीटिंग लावली तर ते तालुक्याचे नेते सांगायचे सर यायला गाडी नाही लवकर म्हणून लोक आले. आणि 5 वाजता मीटिंग लावली ते म्हणाले 5 नंतर जायची गाडी नाही म्हणून लोक आले. तर सकाळच्या मीटिंगला पण लोक नाही आणि दर संध्याकाळच्या मीटिंगला देखील लोक नाही. पण ज्या नेत्याला हे केलं तो त्याच्या पूर्ण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य देखील होऊ शकला. असं केल्यामुळे आपण पक्षाला फसवत नाही तर आपण स्वतःला फसवत असतो याची बोध आपण सगळ्यांनी केली आहे. आता मी आणि राहुल शिवाय साहेब येताना गाडीमध्ये चर्चा करत होतो की आता पदाधिकाऱ्यांची यादी साहेबांकडे कशी पाठवायची. तर मी म्हटलं आज बैठकीमध्ये जो सगळ्यात मोठा हार मला घालायला तुम्हाला घालायला त्याचं नाव आपण पाठवतो. ते म्हटले असा अधिवास साधला जो मोठा हार घालेल तो शेवटचा झाला. पण जो खाली बसलेला असेल पण साहेबांचं काम प्रामाणिकपणे त्याला उचलून आता व्यासपीठावर बसवण्याची भूमिका शिवसेना आम्ही घेणार आहोत. ही राष्ट्रीय संघटना आणि संस्कृतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे माझ्या मनोगतात अनेक पदाधिकाऱ्यांना कळलं असेल की सारखा आता मुंबईला मुंबईला यायची गरज काय. मुंबईला येऊन सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख, सातारा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख, माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख हा मुंबईमध्ये रत्नागिरीमध्ये कशी काय संघटना वाढू शकतो. तर मी एका जिल्हा प्रमुखाला मी मध्यंतरी विचारलं कळलं आणि बाबा तू का मुंबईमध्ये आलाय. ते म्हटलं सर कॅबिनेट आहे. मला कळायलाच तयार नाही. कॅबिनेटला जिल्हा प्रमुख बसायला लागले, कॅबिनेटमध्ये बसायला लागले. पण साहेबांनी हा देखील केलेला आहे. ठीक आहे, कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही आला, तुमची कामं करून घेतली, मतदारसंघातली, त्याच्याबद्दल थोडासा तुम्हाला त्याचं काही कारण नाही. पण सोमवार पासून शनिवारपर्यंत ठाण मांडून मुंबईमध्ये बसायचं आणि तिथं मंत्रालयामध्ये जाण्यापुरता जिल्हा प्रमुख पदाचा वापर करायचा.
संदेश घेऊन आज आम्ही सोलापूरला आलो. त्याच्यामुळं असं जर कोण करणारे पदाधिकारी असतील तर त्यांनी वेळीच सुधारावं ते माझे हात जोडून त्यांना विनंती आहे. आणि या मंडळीचा आता वापर करून घेतला पाहिजे. मला कसं तुमच्यासारख्या सगळ्या मंडळीचा आम्ही पक्षासाठी वापर करून घेतला पाहिजे. कारण या मतदारसंघामध्ये रेडीमेड पक्षांचा वाढलेला आला. तुम्ही यायच्या अगोदर संघटना काय होती हे देखील आला पाहिजे. संघटना नव्हती अशाचा भाग नाही, संघटना होती, पण तुमच्या येण्यानं तुमच्या साहेबांच्या प्रेमामुळं आणि शिवसेनेत आल्यामुळं आज 100% भविष्यातला इथला आमदार हा शिवसेनेचा होईल. आणि काही मतदारसंघामध्ये तर मी आणि राहुल शेवाळे मुद्दा म्हणून काढला. काही लोकांसारखा पदाधिकारी करायचं नाही, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाही, मी सांगेन तेच पदाधिकारी करायचे, मी सांगितलेलं जर पदाधिकारी केले नाही तर असं होईल की तसं होईल, असे काही मतदारसंघ आजूबाजूमध्ये नक्की आहे. पण तुमच्या अंगात तुम्ही आणि राहुल शेवाळच्या कुटुंबाच्या मतदारसंघावर आणि कोण पदाधिकारी करायला देत नाही, कारण ते मुंबईचे आहे कोकणात आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब मला काळ वाटून बसू, पण सगळेच्या सगळे बेले करून दाखवू किती मोठा त्याच्यामुळे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. मी असं म्हणत नाही की समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका, पण ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक होते अशा पद्धतीचे संबंध असतात. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता तुमच्या कालावधीमध्ये शिवसेनेकडे साहेबांनी आम्हाला बरोबरून दिले, तुम्हाला बरोबरून दिले, विकासाला बरोबरून दिले. आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे बीआयए आपले 100% झाले पाहिजे, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजे, गट प्रमुख आपले झाले पाहिजे. अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रावरती आपल्याला मागणी करायची आहे. आणि तुम्ही जर पेलवा ही ऐकले त्या परिसरामध्ये पेलवाची संख्या 5 होते, 12 आहे ना. सगळ्या पेलवांना बाहेर करा, ते मारामारी करत नाही, पण सगळे पेलवान जे तुमच्यावर प्रेम करतात, जे शिवसेनेवर प्रेम करतात, त्या सगळ्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पाहिजे. ही भविष्यातील भूमिका चंद्रावरती तुम्हाला घ्यावी लागेल, कारण ती तेवढ्या ताकदीत त्या दृष्टीसाठी देखील केली आहे. चंद्रावरतीकडे बघितलं तर मला देखील व्यायाम करावा वाटतं, पण ते त्याला बघेल पण आज तुमच्याकडे ताकद आहे. तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र करू शकता आणि एवढ्याच लोकांना जर महाराष्ट्रातल्या सगळ्या दृष्टीकोनाला तुम्ही एकत्र करू शकता तर ती मोहीम भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये राबवावी लागेल. आणि ही राबवताना एकमेव कारण आहे की शिवसेनेला बळकटी मिळणं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जास्त वेगवेगळे तुमचं घेत नाही. अनेक मतदारसंघामध्ये बीएनएचं अतिशय चांगलं काम झालेलं आहे, पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे. आता त्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कायम ठेवायच्या, त्याच्यामध्ये काही बदल करायचे, ते तालुका स्तरावर आम्ही सगळं करणार आहोत. पण माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की भविष्यामध्ये जे कोण पदाधिकारी होतील, जे कोण त्यांनी आजच संकल्प करा मी पक्षाला 2 लाख देणार, की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 2 लाख देणार आहे. जर माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी 20-20 लाख देत आहेत, आपल्यासाठी श्रम करत आहेत, आपल्यासाठी कष्ट करत आहेत, आपली देखील जबाबदारी पक्षासाठी श्रम करणं, पक्षासाठी कष्ट करणं आणि साहेबांना आपल्याला अपेक्षित शिवसेना पक्ष आपण तयार करून दाखवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपण अतिशय जबाबदारीने पार पाडाल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर तुमच्या भावना या समजू शकतो, पण माझ्या प्रवृत्तीला झेपतील असे मला जर सांगितलं तुम्ही मांडलेल्या भावना